राज्यभरात अनेक ठिकाणी इंधन तुटवडा निर्माण झालाय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण। पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानं शेतकऱ्याला मारहाण केल्याची माहिती आहे। कॅश पेमेंट नसून ऑनलाईन पेमेंट असल्याच्या रागातून कर्मचाऱ्याकडून मारहाण। परभणीच्या गंगाखेड मार्गावरील पेट्रोल पंपावर मोठा गोंधळ। अॅम्ब्युलन्सला डिझेल न दिल्यानं तणाव। तर जिंतूर शहरातील येदरीकडे जाणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांचा डिझेलसाठी रास्ता रोको। वर्धा जिल्ह्याकडे डिझेल घेऊन जाणारा टँकर पलटी। कारंजा मूर्तिजापूर मार्गावरील तक्षशिला महाविद्यालयाजवळ भीषण अपघात। वेळेत मदत मिळाल्यानं चालक सुरक्षित। जळगावच्या 40गाव शहरातील 10ही पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नाही। TV9 मराठीने केला रिअलिटी चेक। सर्वच पंपांवर डिझेल उपलब्ध नाही असे फलक लागलेत। डिझेल टंचाईमुळे मान्सून पूर्व शेती कामांचा खोळंबा। शेतकरी अडचणीमध्ये। जळगावच्या मोहाडी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर सलग पाचव्या दिवशी देखील नागरिकांची मोठी गर्दी आहे। एकीकडे कॅन घेऊन नागरिकांची रांग, तर दुसरीकडे 4 चाकी वाहनांच्याही रांगा। बुलढाणामध्ये पेट्रोल पंपावरील वाद आणि गर्दी टाळण्यासाठी अनोखी शक्कल। मेहकर ते चिखली मार्गावरील काठोळे पंप चालकाकडून ग्राहकांना कुपनचं वाटप। कुपन घेऊनच रांगेत आणि शिस्तीत इंधनाचं वाटप। दर दिवशी 200 कुपनचं वाटप। भुसावळच्या जामनेर रस्त्यावरील हिमालया पेट्रोल पंपावरती पोलिसांच्या उपस्थितीत पेट्रोल डिझेलचं वाटप। अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। 20 ते 30 किलोमीटरवरून शेतकरी इंधन घेण्यासाठी या ठिकाणी येत असल्याचं चित्र आहे। वाशिममध्ये सलग 10व्या दिवशी पेट्रोल पंपासमोर कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या रांगा लागल्यात। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून वाहनांची आरसी आणि इतर कागदपत्र तपासून डिझेल देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कागदपत्र तपासून कॅनमध्ये 50 लिटर डिझेलचं वाटप। परभणीतील पंपावर कंत्राटदारांना जादा पेट्रोल दिल्याचा आरोप आहे। वसमत रोडवरील अमोल पेट्रोल पंपातील धक्कादायक प्रकार आहे। शेतकऱ्यांना 20 लिटरचं डिझेल दिलं जात आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे, शेतकऱ्यांना 100 लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाच्या आदेशाला पंप चालकांकडून केराची टोपली। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनार याला 6 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी। दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टानं सुनावली आहे कोठडी। नीट प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं फिजिक्सच्या प्रश्नांचे प्रिंटआउट काढण्यासाठी शाळेतील प्रिंटर वापरल्याचं सूत्र सांगतायत। पुण्याच्या बुधवार पेठेतील शाळेतील प्रिंटर आणि कम्प्युटरचा थेट होता ऍक्सेस। मनीषा मांढरेच्या विनंतीनंतर हवालदार यांनी शाळेतील प्रिंटरचा वापर करून प्रश्नांच्या प्रिंट काढल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आली आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारने भौतिकशास्त्राचा प्रश्नसंच असलेल्या नोट्स जाळल्यात। सीबीआय तपासातून माहिती समोर आली आहे। सह आरोपी सोबतचे चॅट्सही डिलीट केले आहेत। सूत्रांची सगळी माहिती आहे। पुण्यातील वारसे भागात शिवराज मोटेगावकरची 51 गुंठे जागा सामाजिक संस्थेच्या नावानं महामार्गालगत कोट्यवधींची जागा विकत घेतल्याची माहिती आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड या नावानं सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद आहेत। सीबीआयच्या तपासात माहिती समोर। त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉड कोण याचा तपास आणखी वेगानं सुरू। तर हवालदारने मनीषा मांढरे सोबत केलेले व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्याचे सीबीआय चौकशीत मान्य। लातूरमध्ये 8 दिवसानंतरही सीबीआयचा तपास सुरूच आहे। सीबीआयच्या पथकाकडून काल रात्री पुन्हा मोटेगावकरच्या कार्यालयामध्ये चौकशी करण्यात आली। आतापर्यंत 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी झाली आहे। आर्थिक संदर्भानं देखील सीबीआय चौकशी करत असल्याची माहिती आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये इंधन टंचाई प्रश्नावरती सकारात्मक हालचाली। कांदा आणि भुसार शेतमालाचे लिलाव पूर्ववत सुरू राहणार आहेत। लासलगाव व्यापारी असोसिएशनकडून लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलाय। कांदा आणि भुसार शेतीमाल शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळा। इबोलाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भारतीय नागरिकांना सूचना आहेत। भारतात अद्याप इबोला आजाराचा कोणताही रुग्ण नाहीये।